परिवहन मंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे आजपासून रिक्षांचे जे परमिट आहे ते स्थगित करण्यात आलेले आहेत। पाहिलं तर मोठ्या संख्येने रिक्षाचे परमिट आतापर्यंत परिवहन खात्याकडनं दिलं जात होतं, RTO विभागाकडून दिलं जात होतं, मात्र आता त्यावरती आता कुठेतरी या ठिकाणी आता स्थगिती आणण्यात आलेली आहे। पाहिलं तर अनेक वेळा रिक्षा मालक संघटनेने अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या, मात्र आज कुठेतरी त्यांच्यामध्ये आनंदाचा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे देखील येथे अभिनंदन करत या ठिकाणी स्वतः त्यांनी आता थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी पेढे भरवत हा आनंद उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळाले। अनेक रिक्षा चालक मालक संघटना आहेत, त्यांना पाहिलं तर रोजगारासाठी जी रिक्षा जी आहे ती रिक्षा अनेक ठिकाणी पाहिलं मोठ्या संख्येने धावताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र पाहायला गेलं तर अनेक रिक्षा जे आहेत ते त्यांचा सुळसुळाट वाढला होता आणि त्यामुळे व्यवसायावर देखील परिणाम होत होता। त्यामुळे या रिक्षांचे आता परमिट जे आहे स्थगित आणल्यामुळे कुठेतरी त्यांना चालक मालक जे संघटना रिक्षा चालकांना कुठेतरी आता व्यवसाय जो करताना सुलभ ठरणार आहे। पाहिलं तर पर्यावरण प्रेमींनी देखील अनेक वेळी तक्रारी केल्या होत्या, अनेक वेळे पोल्युशन देखील वाढत होतं। पाहिलं तर एकीकडे रिक्षांचं परमिट आणि दुसरीकडे पोल्युशन वाढण्याचं प्रमाण अशा वेळी दोघांची तक्रारी पाहता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला। आपल्यासोबत रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आपल्यासोबत जोडलेले आहेत, तर काय सांगाल आज मोठा आनंदाचा क्षण तुमच्यामध्ये आहेत। अनेक वेळा तक्रारी करून देखील रिक्षांचे परमिट जे ते अनेक वेळा सोडले जात होते ते कुठे स्थगिती आणण्यात आली, त्यामुळे व्यवसाय जो आहे रिक्षांचा तो आता सुलभ चालणार आहे। निश्चितपणे प्रथम मी परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचं मी अभिनंदन करतो। हा जो निर्णय आज आल्याबरोबर अनेक फोन आले रिक्षा चालकांचे की भले देर आई दुरुस्त आई लेकिन झालं परमिट बंद झालं। आणि मागच्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळी परिवहन मंत्रीचा चार्ज घेतल्यानंतर आम्ही सरनाईक साहेबांना भेटलो होतो, आम्ही हेच निवेदन दिलं होतं। अनेक त्याच्यामध्ये मागण्या होत्या, त्याच्यामध्ये प्रमुख मागणी होती की रिक्षा परवाने बंद करा आणि त्यासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली, पोलीस केसेस घेतल्या। आणि हे असं असताना आणि परिवहन मंत्री आपले ठाण्याचे आहेत आणि ठाण्यातली परिस्थिती आपण बघतोय, आज 25 लाखापेक्षा जास्त रिक्षा ठाणे शहरामध्ये झालेल्या आहेत आणि ते स्वतः प्रत्यक्ष बघतायत आणि त्यांना पण हा विषय पटला होता। इतर ज्या अनेक मागण्या होत्या त्या देखील आम्ही त्यांना निवेदन दिलेलं होतं आणि त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असं ते म्हणाले होते। परंतु आज अचानक हा निर्णय आलेला आहे। मला वाटतं हा निर्णय बाहेरून आम्हाला असं ऐकायला मिळालं की बांगलादेशींना परमिट वाटण्यात आली, म्हणजे बांगलादेशींना परमिट वाटण्यात आली म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला का? म्हणजे आम्ही अनेक वर्ष बोंबलतोय, आम्ही पोलीस केसेस घेतल्या, त्याचं काय? पण ठीक आहे, आजचा जो निर्णय आहे हा समाधानकारक आहे। आम्ही आज पेढे वाटून रिक्षा चालकांमध्ये हा आनंद व्यक्त केलेला आहे आणि निश्चितपणे हा जो निर्णय घेतला आहे हा तात्पुरता नसावा, आता परमनंटली, कारण आम्ही त्याच्यामध्ये आम्ही निवेदनाला म्हटलं होतं कमी 10-15 वर्ष स्थगिती द्या। ठाण्याची परिस्थिती काय आहे, गल्ली काय आहे, आज सर्वसामान्य रिक्षा चालक हा जो येतो त्याला घरद्वार नाही, त्याची गाडी ही रस्त्यावर उभी राहते आणि तुम्ही बघताय की ह्या रिक्षा किंवा वाहनं जी रस्त्यावर उभे राहतात त्यात पोलीस लोक जाऊन रात्री अपरात्री दिवसा कधीही जाऊन फोटो मारतात आणि प्रत्येक रिक्षा चालकांवर लाख 2-2 लाखाचे 3-3 लाखाचे दंड आहेत। माझ्याकडे हे बघा यादी आहेत रिक्षा चालक देखील मध्ये आंदोलन उभा केलं होतं बस असोसिएशनच्या वतीने, वाहतूक विभाग आणि वाहतूक ट्रान्सपोर्टेशनच्या वतीने, त्यावेळी बैठक पार पडली होती, अनेक वेळा ई चलन फाडले। हो, त्या संदर्भात मोठे वाहतूकदार संघटना ज्या आहेत त्यांच्याशी देखील आमचा संपर्क झाला होता। या परवाच्या 5 तारखेच्या संपामध्ये तुम्ही सहभागी व्हा असं देखील सांगितलं होतं, पण ते अचानक सांगितल्यानंतर मुलांच्या परीक्षा वगैरे होत्या, त्यामुळे आम्ही त्यांना म्हटलं की अचानक आम्हाला करता येणार नाही। परंतु आमची देखील मागणी तीच आहे की हा जो दंड आहे तो माफ व्हावा किंवा त्याला कुठेतरी सर्वसामान्य रिक्षा चालक आहे, 1,00,000, 2,00,000, 3,00,000 रुपये दंड आहे, कुठे भरणार? ते रिक्षाची किंमत नाही हो, त्यांना स्वतःचं घरद्वार विकलं तरी तेवढे ते कमवू शकत नाही किंवा भरू शकत नाही। त्यामुळं एक वेळ त्यांना कर्जमाफी जसं देता शेतकऱ्यांना तशी रिक्षा चालकांना ह्याच्यामध्ये एक वेळ त्यांना माफ करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। आणि ही जी ई चलन पद्धत आहे ती बंद करून पूर्वीप्रमाणे आम्हाला LTM दिले जायचं, जागेवर पावती दिली जायची, 7 दिवसात तू दंड भर नाहीतर ते आणि लायसन्स सोडव, असं आता तसं काय होत नाही। लवकरात लवकर येण्याची अपेक्षा, निर्णय व्हायला पाहिजे, नाही तर येत्या काही दिवसामध्ये वाहतूकदारांचा संप आहेच। आमची बोलणी त्यांच्याशी चालू आहेत, राज्यव्यापी आंदोलनामध्ये ह्या सगळ्या रिक्षा सामील होतील, रस्त्यावर उतरतील आणि नक्की सरकारला निर्णय घ्यावा लागेल। परिवहन मंत्र्यांचं असं देखील म्हणतं की शेतकऱ्यांची काही मुलं आहेत ते देखील रिक्षा चालवतात खेड्यापाड्यात, पाहिलं महिला देखील झालं, मात्र हा स्थगिती आणली आहे, रद्द केलेला नाही आहे। मात्र येणाऱ्या काळात का वाटतं अशा प्रकारच्या जास्त प्रमाणात लाखोच्या संख्येने परवाने वाटले तर परिणाम व्यवसायावरती? हो, मागेल त्याला परवाना, एका रिक्षा परवाना मागे शासनाला 30 ते 35 हजार रुपये मिळतात।
16,000 रुपये रिक्षा परवाना घेण्यासाठी 16,000 रुपये भरावे लागतात. पुन्हा टॅक्स आला, रजिस्ट्रेशन आलं, सगळं दुनियाभरचा खर्च आहे. आणि दुनियाभरच्या सगळे वाढलेले आहेत दर, फीज वाढलेले आहेत. आणि हा पोलिसांचा त्रास. मला सांगा, एका रिक्षामागे 30-35 हजार मिळत असतील शासनाला तर कशाला बंद करतील? हे उगाच लोकांना आम्ही रोजगार देतोय, हे भूलथाप आहेत. तुम्ही बघा रस्त्याची परिस्थिती बघा. आज कुठे गल्ली बोळात गेला तर रिक्षा दिसतात. कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलं, गावखेड्यातनं मुलं आलेली आहेत, अशिक्षित आहेत, ती याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळं हे सगळं बंद झालं पाहिजे आणि नियमानुसार काय आहे त्या कारवाई झाल्या पाहिजेत. आणि जर हा दंड वगैरे माफ झाला नाही किंवा कमी झाला नाही तर निश्चितपणे येत्या आमच्या इतर पण मागण्या आहेत. पण या मागण्यांच्या संदर्भात येत्या वाहतुकीच्या संपामध्ये संपूर्ण ताकदीशी आम्ही उतरू. नक्कीच निर्णयाचं स्वागत करता आजच्या परमिट रद्दामुळे. हो ठीक, धन्यवाद. परिवहन मंत्र्यांचे तर आम्ही आभारच मानतो. पण आज ही परिस्थिती जी आहे आता रोडवर बघता तुम्ही, ट्रॉफिकची परिस्थिती, आता सिग्नलला गाड्या उभ्या राहतात, त्याची परिस्थिती बघा तुम्ही काय चाललं आहे. आज पब्लिकचे पण एवढे हाल होत आहेत. पण काय होतं, ट्रॉफिक बिपिकमध्ये पण होतं, ट्रॉफिक पण भरपूर आहे. पण ज्याच्यावर पोलिसांचं बघा नियंत्रण नाही आहे. होमगार्ड आहेत, ते होमगार्ड आपल्या मनमानी, काही जण देखील मनमानी असे भाडे आकारतात. रेल्वे बंद झाली, पाऊस आला, अशा ठप्प झाली यंत्रणा, तर त्याच्यावरती देखील काय तुमच्याकडनं मागणी असते? नाही ना, कारवाई झालीच पाहिजे. जर इमानदार रिक्षावाले ते तर इमानदारी करतात, जे दुसरे आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कारण आमचे रिक्षावाले जे आहेत ते 1-2 तास लाईन लावून धंदा करतात. पण दुसरे ट्रॉफिक ऑफिसमध्ये, ट्रॉफिकवाल्यांच्यामध्ये जे होमगार्ड आहेत ते पण गाडी उभी असल्यावर रिक्षाचे फोटो पडतात. 1,500 रुपये एकदा 2-3 वेळेला जर फोटो काढलं, 4,500 5,000 जर एका दिवसाला 2 दिवसाला जर हे फाईन झाली तर तो रिक्षावाला भरेल कुठून? ही परिस्थिती बेकार अशी न झाली पाहिजे. नक्कीच कुठेतरी आता रिक्षाचे जे परमिट आहेत, परवाना आहेत, जे ते आता स्थगिती आणण्यात आलेले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकनं हा मोठा निर्णय घेतला. त्यामुळे पाहिलं तर एकच आनंदाचा क्षण जो तो ठाणेकरांच्या रिक्षा मालक संघटनेमध्ये दिसत आहेत. अनेक वेळा परिवहन खातं असेल, विभाग असेल, या शासनाला, या सरकारला अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार आता कुठंतरी हे परमिट देण्याचं प्रमाण जे आता कुठेतरी आता स्थगिती आली. त्यामुळे येणाऱ्या काळात आता जो व्यवसाय जो आहे तो रिक्षा चालकांचा तो सुलभ करता येणार. आणि पाहायला गेलं तर पोल्युशनचा जो प्रकार जो वाढलेला होता तो कुठेतरी आळा बसेल. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात आता रिक्षा परमिट बंद केल्यामुळे बांगलादेशी जे घुसखोरी असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांना देखील परमिट दिलं जात होतं. त्यामुळे कुठेतरी आता हा निर्णय आल्यामुळे मोठ्या प्रमाणात आनंदाचा क्षण ठाण्यामध्ये आपल्याला साजरा करताना आपल्याला रिक्षा चालक मालक संघटना दिसून येत आहे. कॅमेरा अजयसह गणेश तुरा, TVN मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.